Drosophila melanogaster, which is commonly called as the house fly or fruit fly, या ऑर्गॅनिझमचं सिलेक्शन करून या सायंटिस्टनं लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर याच्या दोन पर्टिक्युलर टर्म्स आहेत. या टर्म्स डिस्कवर करण्यासाठी तो एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. ऍक्च्युली हा टी.एच. मॉर्गनचा जो एक्सपेरिमेंट आहे तो एक्सपेरिमेंट एक्झॅक्टली सेम आहे. इट इज resemble with the dihybrid cross which is performed by the Mendel, Gregor John Mendel किंवा G.J. Mendel आपण ज्याला कन्सिडर करतो. या सायंटिस्टने परफॉर्म केलेला डायहायब्रिड क्रॉसच्या एक्सपेरिमेंटशी एक्झॅक्टली रिसेंबल करणारा एक्सपेरिमेंट आहे. या एक्सपेरिमेंट मध्ये दोन कॅरेक्टर सिलेक्ट करून हा क्रॉस काय केला जात आहे, परफॉर्म केला जात आहे. जसं पहा आपण डायहायब्रिड क्रॉस मध्ये त्या सीडचा कलर आणि सीडचा शेप असे दोन कॅरेक्टर और दोन जे इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर्स आहेत हे कॅरेक्टर सिलेक्ट करून आपण क्रॉस परफॉर्म केला. इन द सेम वे आपल्याला या टी.एच. मॉर्गनच्या एक्सपेरिमेंट मध्ये सुद्धा दोन कॅरेक्टर सिलेक्ट करून, बरोबर आहे, दोन पर्टिक्युलर कॅरेक्टर सिलेक्ट करणार आपण, ते कॅरेक्टर सिलेक्ट करून हा क्रॉस आपल्याला परफॉर्म करायचा आहे. त्याच्या अगोदर आपण या टी.एच. मॉर्गननं या ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टरचं सिलेक्शन कशामुळे केलं? व्हाय ही सिलेक्ट द ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर ॲज अ एक्सपेरिमेंटल ॲनिमल. त्याचे रिझन आपण सांगितले. स्मॉल साईजचा ॲनिमल आहे, त्याच्यानंतर लॅबोरेटरी कंडिशन मध्ये इझिली त्याचं कल्चर करता येते, त्याच्यानंतर रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी हाय या ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर हे काही त्याचे पर्टिक्युलर peculiar characteristic features है. Due to this characteristic feature, T.H. Morgan select a Drosophila melanogaster as a experimental animal. समजलंय? तर इथपर्यंत आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं. आणखी एक पाहिजे टर्म आपल्याला लक्षात ठेवायची, पॅरेंटल कॉम्बिनेशन अँड दी नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशन. काय असतं या पॅरेंटल आणि नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशनचं प्रपोर्शन आपण सांगितलं. The proportion of parental and non-parental combination is depend upon the linkage and crossing over. तुमच्या क्रॉस मध्ये जो काही पर्टिक्युलर क्रॉस तुम्ही परफॉर्म करणार आहे त्या क्रॉस मध्ये पॅरेंटल कॉम्बिनेशनचं प्रपोर्शन काय असेल आणि नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशनचं प्रपोर्शन काय असेल हे डिपेंड करते त्या जीन्स मधल्या लिंकेजवर. जर जीन्स क्लोजली असोसिएटेड असतात, टाइटली लिंक्ड टाइपच्या जीन्स जर असतात तर त्यावेळेस पॅरेंटल कॉम्बिनेशनचं प्रोपोर्शन हे मच हायर असते कंपेअर टू दी नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशन. जसे पॅरेंटल कॉम्बिनेशन आहेत, पॅरेंट मध्ये जसे कॅरेक्टर आहेत तसेच सेम कॅरेक्टर आपल्या पुढच्या प्रोजेनी मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात जर जीन्स काय असतात, कम्प्लिटली लिंक्ड टाइपच्या जीन्स असतात तर. आणि जर इनकम्प्लिटली लिंक्ड जीन्स असतात तर त्यावेळेस नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशनचं प्रोपोर्शन हायर असते कंपेअर टू द पॅरेंटल कॉम्बिनेशन. जसं दोन क्रॉस जे या मॉर्गननं परफॉर्म केले, दोन डायहायब्रिड क्रॉस परफॉर्म केले. पहिल्या क्रॉसच्या वेळेस त्यानं काय केलं, बॉडी कलर आणि आय कलर हे दोन कॅरेक्टर सिलेक्ट करून क्रॉस परफॉर्म केला. या क्रॉस मध्ये बॉडीचा कलर आणि आईचा जो कलर आहे या दोन्ही पर्टिक्युलर कॅरेक्टरला कंट्रोल करणाऱ्या ज्या जीन्स आहेत, बोथ दीज जीन्स आर लोकेटेड इन अ क्लोज अप्रॉक्सिमेटी ऑफ ईच अदर. दोन्ही जीन एकमेकांच्या क्लोज अप्रॉक्सिमेट मध्ये प्रेझेंट आहेत. दॅट्स व्हाय इन दिस केस और इन दिस डायहायब्रिड क्रॉस द proportion ऑफ पॅरेंटल कॉम्बिनेशन इज मच हायर दॅन दी नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशन. आणि नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशनचं प्रपोर्शन आपण या फर्स्ट क्रॉस मध्ये सांगितलं ओन्ली 1.3% एवढंच फक्त नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशनचं प्रपोर्शन आपल्याला या पहिल्या क्रॉस मध्ये पाहायला मिळालं. आणि सेकंड क्रॉस मध्ये ज्यावेळेस आपण बॉडी कलर आणि विंग साइज, बॉडी कलर आयदर येलो बॉडीड आहे की ब्राऊन बॉडीड आहे. जनरली आपण सांगितलं की ब्राऊन बॉडी आणि रेड आईज हे त्या पर्टिक्युलर ड्रॉसोफिला मध्ये वाइल्ड टाइपच्या ॲलिल्स आहेत. वाइल्ड टाइपचा कॅरेक्टर आहे, डॉमिनंट टाइपचं कॅरेक्टर हे नॅचरल आपल्याला ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर मध्ये पाहायला मिळते. पण या ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर मध्ये ज्यावेळेस आपण बॉडी कलर आणि विंगची साइज या दोन पर्टिक्युलर कॅरेक्टरला सिलेक्ट करून ज्यावेळेस क्रॉस परफॉर्म करतो,
क्रॉस परफॉर्म करतो त्यावेळेस नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशन चं प्रोपोर्शन 37.2% एवढ्या प्रोपोर्शन मध्ये आपल्याला नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशन पाहायला मिळालेले. आता हे पॅरेंटल आणि नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशन जे ते ऍक्च्युअली डिपेंड करतात आयदर these genes are completely linked genes or incompletely linked genes. लिंकेज तर त्यांच्यामध्ये कंपल्सरी प्रेझेंट आहे कारण आपण हा एक्सपेरिमेंटच लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर डिस्कवर करण्यासाठी परफॉर्म करायला. बरोबर आहे. मॉर्गन आणि त्याचे जे को वर्कर्स होते, मॉर्गनने एकट्याने काही एक्सपेरिमेंट परफॉर्म केलेला नाही. बरोबर आहे. माशा पकडणं, त्यांचं कल्चर करणं, त्याला खाऊ घालणं, त्यांना पिऊ घालणं, या सगळ्या गोष्टी एकाच पर्टिक्युलर सायंटिस्टला परफॉर्म करणं पॉसिबल नाही. त्यामुळे मॉर्गन सोबत त्याचे बरेचसे कोवर्कर होते. या कोवर्कर्सनी आणि मॉर्गननी कलेक्टिव्हली हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करते वेळेस त्यांना एक गोष्ट माहिती होती की जे कॅरेक्टर हे सिलेक्ट करायले, these characters are the genes of these characters are located over the sex chromosome. जनरली या कॅरेक्टर साठीच्या एंटायर जीन या सेक्स क्रोमोझोमवर प्रेझेंट आहे. म्हणजे सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स आहे तो. आणि या सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स असल्यामुळे आपण सांगितलं होतं एकाच क्रोमोझोमवर प्रेझेंट असलेल्या जीन जे असतात, जनरली आपण सांगतो एका सिंगल क्रोमोझोमवर प्रेझेंट असलेल्या जीन्स, जसे या जेवढे काही कॅरेक्टर सिलेक्ट करून आपण इथं क्रॉस परफॉर्म करतो त्या एंटायर क्रॉस परफॉर्म करते वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की मॉर्गनने जे काही कॅरेक्टर सिलेक्ट केले या सगळ्या कॅरेक्टरसाठी ज्या जीन एकाच क्रोमोझोमवर प्रेझेंट होत्या ज्याला आपण सेक्स क्रोमोझोम कन्सिडर करतो. बरोबर आहे. सेक्स क्रोमोझोम आहे आणि या सेक्स क्रोमोझोम वरच्या ज्या जीन्स आहेत त्या जीन्सला आपण कन्सिडर करतो सेक्स लिंक्ड जीन. या सेक्स लिंक्ड जीन्स मध्ये जर कम्प्लिटली सेक्स लिंक्ड जीन्स असतात, कम्प्लिटली सेक्स लिंक्ड कशा, जर सेक्स क्रोमोझोम वर एकमेकाच्या क्लोज अप्रॉक्सिमेट मध्ये प्रेझेंट असतात, इफ द जीन्स आर प्रेझेंट इन अ व्हेरी क्लोज अप्रॉक्सिमेटी ऑफ ईच अदर, एकमेकाच्या खूप जवळ जवळ प्रेझेंट आहेत, त्यावेळेस या पर्टिक्युलर जीन्सचं इनहेरिटन्स आपल्याला इनहेरिटन्सचा फिनॉमिनॉन जो आहे तो इनहेरिटन्सचा पॅटर्न जो आहे किंवा याचा जो इनहेरिटन्स आहे तो ॲज इट इज जसे पॅरेंटल कॅरेक्टर आहेत तसेच ऑफस्प्रिंग कॅरेक्टर किंवा पॅरेंटल सारखेच ऑफस्प्रिंग मध्ये आपल्याला सेम टाइपचे सिमिलर टाइपचे कॅरेक्टर पाहायला मिळतात. कारण या दोन्ही जीन ॲज इट इज एकाच पर्टिक्युलर ऑफस्प्रिंग मध्ये काय होतात, इनहेरिट होतात, एकाच पर्टिक्युलर प्रोजेनी मध्ये ट्रान्सफर होतात. आता प्रोजेनी मध्ये ट्रान्सफर होते या जीन्स एकमेकांपासून सेग्रीगेट होत नाहीत, एकमेकांपासून सेपरेट होत नाहीत. आणि सेपरेट न होण्यासाठीचं रिझन काय आहे त्यासाठी, रिझन आहे त्यासाठी या जीन्स एकमेकांच्या क्लोजली प्रेझेंट असल्यामुळे या टाइटली लिंक्ड जीन्स आहेत आणि टाइटली लिंक्ड जीन्स मध्ये क्रॉसिंग ओव्हर पॉसिबल नाही. क्रॉसिंग ओव्हर इज नॉट पॉसिबल और व्हेरी रेअर, इट इज व्हेरी रेअर इन केस ऑफ टाइटली लिंक्ड जीन्स. बरोबर आहे. किंवा कंप्लीटली लिंक्ड सेक्स जीन, या कंप्लीटली लिंक्ड सेक्स जीन्स मध्ये क्रॉसिंग ओव्हरचे चान्सेस खूप मिनिमम असतात. क्रॉसिंग ओव्हरचे चान्सेस कधी जास्त असतात, क्रॉसिंग ओव्हर इज मच फ्रीक्वेंट और मच abundant when the genes are present are distantly located. जर जीन्स एकमेकांच्या खूप डिस्टंटली लोकेटेड असतात, एकमेकांपासून दूर दूर प्रेझेंट असतात, तर त्यावेळेस या सपोज जीन नंबर 1 आणि जीन नंबर 2 या दोन जीन मध्ये क्रॉसिंग ओव्हरचे चान्सेस कसे असतात, जास्त असतात. ज्यावेळेस क्रॉसिंग ओव्हरचे चान्सेस मिनिमम आहेत, बरोबर आहे, when the chances of crossing over is minimum, then we observe that the parental combination are much higher than the non-parental combination. Non-parental combination चं proportion कमी, parental combination चं proportion जास्त, जर क्रॉसिंग ओव्हरचे चान्सेस कमी असतात तर. लॉजिकली लक्षात ठेवायचं, क्रॉसिंग ओव्हर कमी, पॅरेंटल कॉम्बिनेशनचा नंबर जास्त, नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशनचं प्रोपोर्शन मच लेसर, खूप कमी असेल. त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट कंडिशन, जर जीन्स एकमेकांपासून डिस्टंटली लोकेटेड असतात तर क्रॉसिंग ओव्हरचे चान्सेस कसे असतात, जास्त असतात. क्रॉसिंग ओव्हर जेवढे जास्त तेवढे पॅरेंटल कॉम्बिनेशन कमी आणि नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशन जास्त. लक्षात आलं का, नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशनचं प्रोपोर्शन हायर आहे. कंडिशन काय काय कंपल्सरी त्यासाठी, इफ यू वांट टू
acquire or we want to obtain the more number of non parental combination, what can you do? काय करू शकता तुम्ही नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशन जास्त जर पाहिजे असतात, सपोज एखादा हायब्रिड सीड प्रोडक्शनचा तुमच्याकडे प्रोग्राम आहे, नवीन एक हायब्रिड सीड्स तुम्हाला तयार करायची ज्याच्यामध्ये पॅरेंट पेक्षा वेगळे कॅरेक्टर असणारी व्हरायटी तुम्हाला तयार करायची. मग ही नवीन व्हरायटी जर तुम्हाला तयार करायची असाल तर तुम्हाला कॅरेक्टर कोणत्या टाइपचे त्या दोन व्हरायटीज मध्ये सिलेक्ट करावे लागतात, दोन पॅरेंट्स मध्ये सिलेक्ट करावे लागतात. असे कॅरेक्टर तुम्ही सिलेक्ट करताल ज्या पर्टिक्युलर कॅरेक्टरच्या जीन्स एका क्रोमोझोमवर तर प्रेझेंट असतात पण डिस्टंटली लोकेटेड असल्या पाहिजे, क्रॉसिंग ओव्हर त्यांच्यामध्ये झाले पाहिजे. आणि क्रॉसिंग ओव्हर जर झाले तर पुढे नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशनचं प्रोपोर्शन कसं येईल, जास्त येईल. पॅरेंट सारखे कॉम्बिनेशन आणि एका सेम क्रोमोझोमवर टाइटली लिंक्ड होमोझायगस कंडिशन आपण त्याला कन्सिडर करतो, बरोबर आहे. जशाल तसं पॅरेंट जसे तसे ऑफस्प्रिंग. कंटिन्युअस जर इन ब्रीडिंग तुम्ही करत असताल, ॲनिमलच्या बाबतीत एक ब्रीडिंग नावाचा प्रोग्राम तुम्ही कधी ऐकला असेल, कंटिन्युअस इनब्रीडिंग जर तुम्ही करत असाल तर तुम्ही होमोझायगोसिटी एनिमल्स मध्ये ऑब्टेन करू शकता. सेम टाइपचे इंडिव्हिज्युअल तुम्ही काय करू शकता, प्रोड्यूस करू शकता. पण जर तुम्हाला होमोझायगोसिटी अवॉइड करायची असेल, नवीन हेटेरोझायगस कॉम्बिनेशन तयार करायचे असतात तर यू हॅव टू गो फॉर अ आउट ब्रीडिंग, बरोबर आहे. इनब्रीडिंग त्या व्यतिरिक्त अपोजिट कंडिशन आपण सांगतो आउट ब्रीडिंग तुम्हाला करावं लागेल, दुसऱ्या एखाद्या पर्टिक्युलर टाइपच्या व्हरायटी सोबत क्रॉस करावा लागेल, त्यावेळेस नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळतात. तर पॅरेंटल आणि नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशनचं प्रोपोर्शन लक्षात ठेवायचं, इट इज डिपेंड अपॉन द डिस्टन्स बिटवीन द जीन. जीन्स जेवढ्या जवळ असतात तेवढे नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशन कमी, जीन्स जेवढ्या दूर असतात तेवढे नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशन जास्त. जीन्स जेवढ्या जवळ असतात तेवढे पॅरेंटल कॉम्बिनेशन जास्त आणि जीन्स जेवढ्या दूर असतात तेवढे पॅरेंटल कॉम्बिनेशन कमी. एकमेकाच्या अपोजिट कंडिशन आपल्याला कॉमनली या लिंकेजच्या एक्सपेरिमेंट मध्ये पाहायला मिळतात. पण खूप युनिक टाइपचा एक्सपेरिमेंट आहे, बऱ्याच जणांना हा एक्सपेरिमेंट लक्षातच येत नाही. आणि लक्षात तुम्हाला लक्षात आला असेल तर तुमचं एक तर चांगलं गुड लक कन्सिडर करा. समजतच नाही बऱ्याच जणांना लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर म्हणजे नेमकं काय, कशामुळे पॅरेंटल कॉम्बिनेशन काय, नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशन काय, कधी जास्त कधी कमी, या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे. आणि लक्षात जर आपलं फेस टू फेस इंटरॅक्शन असतं तर तुम्हाला समजले का नाही, मला लगेच लक्षात येत होतं. परत तुम्ही मस्त झोपून घेऊन उशा गिशा लावून पद्धतशीर पाहिले, समजले का नाही तुमचं तुम्हाला माहित. काही डाऊट असेल तर आणखी विचारू शकता बा तुम्ही, आणखी आपण थोडंसं 5-10 मिनिटाला वेळ देऊ शकतो. लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर करेक्टली तुमच्या लक्षात आलंय का? आलं असेल तरी जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही, कारण एकच पॉइंट आपल्याला तयार करायचा नाही, पुढचे बरेचसे पॉइंट आपल्याला त्या चॅप्टर मधले स्टडी करायचे. समजलंय? तर पहा या लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हरच्या स्टडीसाठी मॉर्गनच्या एक्सपेरिमेंट नंतर आता आपल्याला नेक्स्ट टाइपचा एक इनहेरिटन्स स्टडी करायचा आहे, ज्याला आपण कन्सिडर करणार आहे ऑटोसोमल इनहेरिटन्स. ऑटोसोमल इनहेरिटन्स. ऑटोसोमल इनहेरिटन्स स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला एक थोडासा पॉइंट स्टडी करायचा बा, जो इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला माहिती असला पाहिजे, कंपल्सरी माहिती असला पाहिजे. पण जर एखाद्या ऑर्गॅनिझमला आपण कन्सिडर करत असतो तर त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम मध्ये बेसिकली 2 टाइपच्या सेल्स आपल्याला त्या ऑर्गॅनिझम मध्ये पाहायला मिळतात बा. पण कोणताही एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एनिमल्स मध्ये बेसिकली 2 टाइपच्या सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्या 2 टाइपच्या सेल्स असतात पहा एनिमल मध्ये? एक असतात सोमॅटिक सेल आणि दुसऱ्या टाइपच्या सेल्स असतात ज्यांना आपण म्हणतो जर्मिनल सेल. सोमॅटिक सेल्स आणि जर्मिनल सेल अशा बेसिकली 2 टाइपच्या सेल्स आपल्याला आपल्या बॉडीमध्ये सुद्धा आणि आपल्या व्यतिरिक्त बाकीच्या एनिमलच्या बॉडीमध्ये सुद्धा बेसिकली या 2 टाइपच्या सेल्स पाहायला मिळतात. काय असतात या सोमॅटिक सेल्स आणि जर्मिनल सेल? सोमॅटिक सेल्स बद्दल जर आपण पाहिलं तर सोमॅटिक सेल्स आर दोज सेल्स विच आर इन्वॉल्वड इन दी कन्स्ट्रक्शन ऑफ अ बॉडी. आपल्या बॉडीचं जे कन्स्ट्रक्शन आहे किंवा बॉडीचं आपल्या जे फॉर्मेशन आहे, बॉडीचं स्ट्रक्चर जे आपल्याला पाहायला मिळते आपल्याला, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर टू मेंटेन द स्ट्रक्चर
और कंस्ट्रक्शन ऑफ बॉडी स्ट्रक्चर मेंटेन करणं किंवा बॉडीचं कंस्ट्रक्शन करणं हे बेसिकली या सोमॅटिक सेलचं फंक्शन असते. म्हणजे ज्या काही सेल्स तुम्हाला माझ्या बॉडीवर दिसायला आयदर माझ्या स्किन मधल्या सेल्स असतात, त्यानंतर स्किन नंतर एखाद्या दुसरा टिश्यू तुम्हाला दिसत असेल त्या टिश्यू मधल्या एखाद्या ऑर्गन मधल्या, नोज मधल्या, आईज मधल्या ज्या काही टिश्यू ज्या काही स्ट्रक्चर्स तुम्हाला ऑब्झर्व व्हायले, ऑल दीज स्ट्रक्चर्स आर मेड अप ऑफ फ्रॉम सोमॅटिक सेल्स. आपल्या बॉडी मधले ह्या सोमॅटिक सेल्स पूर्ण बॉडीचं स्ट्रक्चर, एंटायर बॉडीचं स्ट्रक्चर काय करतात, मेंटेन करतात. त्यानंतर या सोमॅटिक सेल्स नंतर एक दुसऱ्या टाइपच्या सेल्स आपल्या बॉडी मध्ये ज्या प्रेझेंट आहेत त्यांना आपण म्हणतो जर्मिनल सेल्स. दिस सेल्स आर इन्व्हॉल्वड इन द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. कशामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या सेल्स आहेत या जर्मिनल सेल्स आर इन्व्हॉल्वड इन द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन मध्ये बेसिकली गॅमेटोजेनेसिस ही जी एक पर्टिक्युलर टर्म आहे किंवा गॅमेटोजेनेसिस ही जी एक प्रोसेस आहे, या गॅमेटोजेनेसिसच्या प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व असलेल्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्सला आपण म्हणतो जर्मिनल सेल्स. या जर्मिनल सेल्स काय करतात, क्लस्टर होतात. बरोबर, क्लस्टर होतात, एकमेकांसोबत ऑर्गनाइज होतात, एकमेकांसोबत ग्रुप तयार करतात आणि ग्रुप तयार करून एका टिश्यूचं फॉर्मेशन करतात ज्याला आपण कन्सिडर करतो त्या रिप्रोडक्शन मध्ये जर्मिनल इपिथेलियम. जर्मिनल इपिथेलियम हा जर्मिनल इपिथेलियम जो असतो, हा जर्मिनल इपिथेलियम दोन्ही टाइपच्या ऑर्गॅनिझम मध्ये, आपल्याला ह्यूमन बीइंगचे एक्झाम्पल जर पाहायचं असेल तर ह्यूमन बीइंग्स मध्ये ह्यूमन मेल जो आहे त्या ह्यूमन मेल मध्ये टेस्टिस मध्ये आणि ह्यूमन फिमेल मध्ये ओव्हरी मध्ये कॉमनली या जर्मिनल इपिथेलियमचं ऑकरन्स आपल्याला पाहायला मिळते. दिस जर्मिनल इपिथेलियम इज बेसिकली इन्व्हॉल्वड इन द प्रोसेस ऑफ गॅमेटोजेनेसिस. आता सोमॅटिक सेल सुद्धा डिप्लॉयड आहेत. These cells, somatic cells are also diploid in nature, while germinal cells are also diploid in nature. दोन्ही टाइपच्या सेल्स कशा आहेत, डिप्लॉयड आहेत. या डिप्लॉयड टाइपच्या सेल्स वेगवेगळं फंक्शन परफॉर्म करतात. बरोबर, सोमॅटिक सेल बॉडीचं कंस्ट्रक्शन करण्याचं काम करतात आणि जर्मिनल सेल्स काय करतात, these cells are involved in the formation of or in the process of gametogenesis. Gametogenesis, it is the process of formation of a gamete which are considered as the reproductive cells. बरोबर, त्या सेल्सला आपण काय कन्सिडर करतो, रिप्रोडक्टिव्ह सेल्स. या रिप्रोडक्टिव्ह सेल्स जनरली या जर्मिनल सेल्स आहेत. या जर्मिनल सेल्स मध्ये मियोसिस ना जर्मिनल सेल्स अंडरगो द प्रोसेस ऑफ मियोसिस and produce a gamete. बरोबर आहे. The gametes, as the gametes are produced by the process of meiosis, काय केलं चाललंय, गॅमेटचं प्रोडक्शन मियोसिस टाइपच्या सेल डिव्हिजन ने केलं चाललंय. That's why these gametes are always haploid in nature. तर आपण लॉ ऑफ सेग्रीगेशन मध्ये किंवा लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स मध्ये सांगितलं, गॅमेट्स ऑलवेज प्युअर असतात बिकॉज दे कंटेन ओनली वन सेट ऑफ क्रोमोझोम. आणि त्यांच्याकडे एकच सेट कशामुळे प्रेझेंट असते, बिकॉज दीज सेल्स आर प्रोड्यूस्ड बाय द प्रोसेस ऑफ मियोसिस. मियोसिस इज अ रिडक्शनल डिव्हिजन. कोणत्या टाइपचं डिव्हिजन आहे मियोसिस रे, इट इज अ रिडक्शनल डिव्हिजन which lead to the formation of a cells which have a exactly half number of chromosome than the parental cell. पॅरेंटल सेल मध्ये जो क्रोमोझोमचा नंबर आहे त्याच्या एक्झॅक्टली हाफ नंबर मध्ये क्रोमोझोम्स आपल्याला या गॅमेट्स मध्ये पाहायला मिळतात. तर गॅमेटोजेनेसिस ची प्रोसेस आहे. या गॅमेटोजेनेसिसच्या प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व असलेल्या जर्मिनल सेल आणि पूर्ण एंटायर बॉडी स्ट्रक्चर आपल्याला मेंटेन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असलेल्या सोमॅटिक सेल. आता सोमॅटिक सेल असतात किंवा जर्मिनल सेल्स असतात, एक पर्टिक्युलर कन्सेप्ट जर आपण पाहिला, जसं आपण ह्यूमन बीइंगचे एक्झाम्पल जर घेतलं तर कॉमनली आपण एक स्टेटमेंट सांगतो की एंटायर सोमॅटिक सेल और ऑल दी सोमॅटिक सेल ऑफ ह्यूमन बीइंग. कोणाच्या रे, ह्यूमन बीइंगच्या आपण कन्सिडर करा. तुमच्या बुक मध्ये सेम एक्झाम्पल दिलेले आहे. ऑल दी सोमॅटिक सेल्स ऑफ ह्यूमन बीइंग कंपेराइज or consist of 23 pairs of chromosome. 23 pairs of
क्रोमोझोमच्या टोटल 23 पेयर्स आपल्याला बेसिकली सोमॅटिक सेल्स मध्ये पाहायला मिळतात. आता याच्या टोटल 23 पेयर्स आहेत. या 23 पेयर्सलाही आपण फंक्शनच्या बेसिसवर दोन कॅटेगरी मध्ये डिवाइड करू शकतो. काय करायला मी सिंपली लक्षात घ्या बा. ऑल द 23 पेयर्स ऑफ क्रोमोझोम इन केस ऑफ ह्यूमन बीइंग कॅन बी डिफरन्शिएटेड इनटू, जेवढे 23 पेयर्स आहेत त्या 23 पेयरला आपण डिफरन्शिएट करायला, त्याचे आपण क्लासिफिकेशन करायचं, त्याचं आपण ग्रुपिंग करायला. आणि ग्रुपिंग सुद्धा कशाच्या बेसिसवर करायचं आपण रे? ग्रुपिंग करणार आपण ऑन द बेसिस ऑफ फंक्शन ऑफ क्रोमोझोम. फंक्शन ऑफ क्रोमोझोम, त्या पर्टिक्युलर क्रोमोझोमचं फंक्शन काय, या फंक्शनच्या बेसिसवर या 23 पेयरचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. आता क्लासिफिकेशन जर केलं तर दोन ग्रुप तयार होतात त्यांच्या फंक्शनच्या बेसिसवर. कोणते दोन ग्रुप तयार होतात? एक पर्टिक्युलर ग्रुप आपण ज्याला कन्सिडर करणार आहे सोमॅटिक क्रोमोझोम. सोमॅटिक क्रोमोझोम, सॉरी सोमॅटिक ऑटोझोम, ऑटोझोमल क्रोमोझोम और सिंपली दे आर टर्म्ड एज ऑटोझोम. आणि सेकंड टाइपचा क्रोमोझोम आपल्याकडे एक पाहायला मिळते ज्याला आपण म्हणणार आहे सेक्स क्रोमोझोम और वेरी शॉर्ट दे आर टर्म्ड एज एलोझोम. Autosome and allosome are the two groups of chromosome which are based on the function. Generally function हा क्रायटेरिया यूज करून आपण काय केलं, क्रोमोझोम्सला बेसिकली दोन कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलं. पहिली कॅटेगरी तयार केली आपण ऑटोझोमची आणि सेकंड कॅटेगरी आपण तयार केली एलोझोमची. ऑटोझोम आणि एलोझोम मध्ये क्रोमोझोमच्या पेयर्स जर आपण प्लेस केल्या, हे 23 पेयर्स क्रोमोझोमच्या जर प्लेस केल्या तर याच्यापैकी 23 पेयर्स पैकी आउट ऑफ द 22 पेयर्स आर ऑफ ऑटोझोम. किती पेयर्स आहेत ऑटोझोमच्या? टोटल 22 पेयर्स आहेत. आणि राहिली एकच पेयर, मग अ सिंगल पेयर बिलोंग्स टू द कॅटेगरी एलोझोम. एलोझोमची बिलॉंग करणारी क्रोमोझोमची कॅटेगरी किंवा क्रोमोझोमचा नंबर किंवा क्रोमोझोमच्या पेयरचा नंबर किती आहे? ओनली 1. बरोबर आहे. एकला चलो रे, अकेला अकेला. बरोबर आहे. एकच क्रोमोझोमची पेयर आहे एलोझोम मध्ये आपण प्लेस करू शकतो. आता इथे सुद्धा फंक्शन वाईज जर आपण पाहिलं तर काय फंक्शन आहे? ऑटोझोम्स आर इन्वॉल्वड इन द मेंटेनन्स ऑफ बॉडी कॅरेक्टर. आपले जे बॉडी कॅरेक्टर्स आहेत त्या बॉडी कॅरेक्टरला मेंटेन करणं हे ऑटोझोमचं फंक्शन आहे. आणि आपले जे सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत किंवा आपले रिप्रोडक्टिव्ह जे कॅरेक्टर्स आहेत, दिस सेक्शुअल कॅरेक्टर और रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर्स आर मेंटेन्ड बाय द एलोझोम. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर्स मध्ये बेसिकली जे सेक्शुअल डायमॉर्फिझम which is occur in the human beings मध्ये आपण सांगतो त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टरच्या बेसिसवर बेसिकली दोन टाइपचे इंडिव्हिज्युअल्स आपल्याला ह्यूमन पॉप्युलेशन मध्ये पाहायला मिळतात. एकाला आपण मेल कन्सिडर करतो आणि एकाला आपण फीमेल कन्सिडर करतो. तर मेल आणि फीमेल हे जे दोन टाइपचे इंडिव्हिज्युअल्स आहेत किंवा दोन टाइपचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, या दोन टाइपचे ऑर्गॅनिझम आपण त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेलं जे एलोझोमचं कॉम्बिनेशन आहे, द कॉम्बिनेशन ऑफ एलोझोम रिस्पॉन्सिबल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ सेक्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल. मेल इंडिव्हिज्युअल मध्ये एलोझोमचं कॉम्बिनेशन आपल्याला XY टाइपचं पाहायला मिळते आणि फिमेल इंडिव्हिज्युअल मध्ये एलोझोमचं कॉम्बिनेशन आपल्याला XX टाइपचं पाहायला मिळते. बरोबर आहे. दॅट्स ऑल अबाउट द एलोझोम. राहिले कोणते रे? ऑटोझोम राहिले. या ऑटोझोम बद्दलच आपल्याला आता इथे इथून पुढे डिस्कस करायचं आहे. ऑटोझोम आपल्याशी इम्पॉर्टंट कारण एलोझोम त्यांचं सेक्स डिटर्मिनेशन असेल, त्यानंतर सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स असेल, सेक्स लिंक्ड डिसऑर्डर्स असतात. या एंटायर कन्सेप्ट बद्दल आपण अगोदरच कम्प्लीटली डिस्कस केलेलं आहे. आज आपल्याला काय करायचंय? ऑटोझोमशी रिलेटेड असलेले जे डिसऑर्डर्स आहेत या डिसऑर्डर बद्दल आपल्याला डिस्कस करायचंय. डिफॉर्मॅलिटीज आपण स्टडी करणार आहे. बरोबर आहे. काही पर्टिक्युलर क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह टाइपचा जो इनहेरिटन्स पॅटर्न आहे जो ऑटोझोमशी रिलेटेड आहे त्या पर्टिक्युलर पॅटर्न बद्दल किंवा ऑटोझोमचा इनहेरिटन्स पॅटर्न्स आपल्याला काय करायचं आज डिस्कस करायचं आहे. तर ऑटोझोमचा इनहेरिटन्स पॅटर्न जिथे आपण स्टडी करतो त्याला आपण ऑटोझोमल इनहेरिटन्स कन्सिडर करतो. एक साधी सिंपल डेफिनेशन जर आपल्याला तयार करायची असेल, कशाची डेफिनेशन तयार करायची आपल्याला? ऑटोझोमल इनहेरिटन्सची डेफिनेशन आपल्याला तयार करायची.
ऑटोसोमल इनहेरिटन्सच्या बाबतीत कशाला म्हणतात ऑटोसोमल इनहेरिटन्स the inheritance of it is the inheritance of body character from parent to the offspring काय करणार बॉडी कॅरेक्टरचं इनहेरिटन्स करणार इनहेरिटन्स ऑफ बॉडी कॅरेक्टर इनहेरिटन्स ऑफ बॉडी कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग कोणाकडून कोणाकडे ट्रान्सफर करायचं आपलं बॉडी कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम पॅरेंट टू दी ऑफस्प्रिंग पॅरेंट कडून ऑफस्प्रिंग कडे कॅरेक्टर ट्रान्सफर होले इनहेरिटन्स ऑफ बॉडी कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग थ्रू द ऑटोसोम कोणत्या क्रोमोझोमच्या थ्रू ऑटोसोम एक्सेप्ट इथं एक्सेप्शन आपल्याला सोडून द्यायचं एक्सेप्ट कोणते कॅरेक्टर सोडून द्यायचे आपल्याला एक्सेप्ट द सेक्शुअल कॅरेक्टर इज टर्म्ड ॲज द ऑटोसोमल इनहेरिटन्स अ सिंपल डेफिनेशन काय सांगितले आपण ट्रान्समिशन और इनहेरिटन्स ऑफ बॉडी कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग बाय यूजिंग द ऑटोसोम इज टर्म्ड ॲज ऑटोसोमल इनहेरिटन्स काय म्हणतात त्याला रे ऑटोसोमल इनहेरिटन्स म्हणतात कशामुळे हा ऑटोसोमल इनहेरिटन्स आपण सांगितलो कारण क्रोमोझोम कोणते किंवा मीडियम काय यूज केला चाललाय which medium is used for the transmission of body character simple statement एक सांगायला मी किंवा तुम्ही कन्सिडर करू शकता which type of chromosome which chromosomes or which type of chromosomes are used for the transmission of body character बॉडी कॅरेक्टरचं ट्रान्समिशन करायचंय बरोबर आहे मग हे बॉडी कॅरेक्टर ट्रान्समिट करण्यासाठी तुम्ही कोणत्या टाइपच्या क्रोमोझोमचा यूज करता कोणते क्रोमोझोम यूज करतो वी हॅव टू यूज अ ऑटोसोम फॉर द इनहेरिटन्स और फॉर द ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर बॉडीचे कॅरेक्टर ट्रान्समिट करायचे हे बॉडी कॅरेक्टर ट्रान्समिट करण्यासाठी यू हॅव टू यूज ऑटोसोम बरोबर आहे कोणते यूज करणार तुम्ही फक्त ऑटोसोमच यूज करणार ॲलोसोम काय करतात ॲलोसोम सिंपली तुमचे जे सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत किंवा तुमचे जे रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर्स आहेत या रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर्सला फक्त ते इनहेरिट करत असतात समजलंय त्यानंतर पहा या ऑटोसोम जे क्रोमोझोम्स आहेत या ऑटोसोम क्रोमोझोमवर बेसिकली आपल्याला डॉमिनंट आणि रिसेसिव्ह टाइपचे जे जीन्स असतात जसं आपण मेंडलच्या केस मध्ये किंवा मेंडलच्या फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स मध्ये सांगितलं की ज्या जीन्स F1 जनरेशन मध्ये किंवा F1 प्रोजेनी मध्ये एक्सप्रेस होतात त्या पर्टिक्युलर जीन्सला जो जीन्स विच आर एक्सप्रेस्ड इन दी F1 जनरेशन इन द प्रेझेन्स ऑफ इट्स अल्टरनेटिव्ह फॉर्म त्याचा अल्टरनेटिव्ह फॉर्म प्रेझेंट असूनही ज्या जीन एक्सप्रेस होतात त्या पर्टिक्युलर जीनला आपण डॉमिनंट जीन म्हणतो आणि त्या जीन त्या F1 जनरेशन मध्ये त्याचा अल्टरनेटिव्ह फॉर्म प्रेझेंट नसल्यानंतर एक्सप्रेस होत नाही अशा जीन्सला आपण काय म्हणतो रेसेसिव्ह जीन्स कन्सिडर करतो तर डॉमिनंट आणि रेसेसिव्ह जीन या आपल्याला ऑटोसोमवर सुद्धा पाहायला मिळतात आणि या ऑटोसोमवरच्या डॉमिनंट रेसेसिव्ह जीन्स मुळे काही पर्टिक्युलर जेनेटिक डिसऑर्डर्स काही जेनेटिक डिफॉर्मिलिटीज आपल्याला कॉमनली ह्यूमन बीइंग्स मध्ये पाहायला मिळतात तर बेसिकली दोन टाइपच्या जीन्स या ऑटोसोमवर प्रेझेंट असतात एक असतात डॉमिनंट जीन आणि दुसऱ्या टाइपच्या आहेत त्यांना आपण कन्सिडर करतो रेसेसिव्ह जीन डॉमिनंट जीन अँड रेसेसिव्ह जीन या दोन टाइपच्या जीन्स आहेत आता डॉमिनंट जीन काही डिफॉर्मिलिटीज किंवा काही ॲबनॉर्मॅलिटीज काय करतात ऑफस्प्रिंग मध्ये इंट्रोड्यूस करतात जसं पहा एक पर्टिक्युलर डिसऑर्डर किंवा एक पर्टिक्युलर ॲबनॉर्मॅलिटी आपण त्याला कन्सिडर करतो ज्याला आपण विडोज पीक कन्सिडर करतो विडोज पीक त्यानंतर आणखीन एक आहे बघ PKU फिनाइल कीटोन युरिया त्यानंतर सिकल सेल एनिमिया त्यानंतर सिस्टिक फायब्रोसिस अशा काही पर्टिक्युलर जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत जेनेटिक डिसीजेस आहेत बरोबर आहे which are inherited from the parent to the offspring आपण सिंपली डॉमिनंट आणि दुसरं रेसेसिव्ह सेकंड टाइपचे जे जीन्स आहेत त्यांना आपण RECE रेसेसिव्ह आणि डॉमिनंट जीनचे एग्जांपल आपल्याला स्टडी करायचे विडोज पीक आहे त्यानंतर सेकंड एग्जांपल आहे फिनाइल कीटोन
युरिया, बरोबर आहे, फिनाइल कीटोन युरिया. त्यानंतर सिकल सेल ॲनिमिया, सिकल सेल ॲनिमिया. त्यानंतर आणखीन एक आहे डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो तो सिस्टिक फायब्रोसिस. सिस्टिक फायब्रोसिस या काही पर्टिक्युलर जेनेटिक डिफॉर्मिलिटीज, जेनेटिक डिसऑर्डर्स जे या ॲटोसोमशी रिलेटेड आहेत. आयदर ॲटोसोमल डॉमिनंट असतात किंवा ॲटोसोमल रिसेसिव्ह असतात. या दोनच कॅटेगरी मध्ये आपण त्यांना डिवाइड करू शकतो. विडोज पीक, फिनाइल कीटोन्युरिया, सिकल सेल ॲनिमिया आणि सिस्टिक फायब्रोसिस. सिस्टिक फायब्रोसिस आपल्या लंग्सशी रिलेटेड असलेली डिसऑर्डर आहे, बरोबर आहे. लंग्स मध्ये आपला जो म्युकस आपण फिलअप करतो त्या म्युकसशी रिलेटेड असलेली डिसऑर्डर आहे. सिकल सेल ॲनिमिया आरबीसी चा जो आपला शेप आहे, ॲनिमिया आपण स्टडी केलाय, बरोबर आहे. आरबीसी चा जो आपला शेप आहे त्या आरबीसी च्या शेप साठी रिलेटेड असलेली डिसऑर्डर आहे. फिनाइल कीटोन्युरिया, फिनाइल कीटोन्युरिया एक्सक्रीशन आणि ऑस्मोरेग्युलेशन किडनीशी रिलेटेड असलेला डिसऑर्डर आहे. आणि विडोज पीक आपली जी हेअर स्टाईल आहे या हेअर स्टाईलशी रिलेटेड आहे. हेअर स्टाईल आपण म्हणलं की बस आपले सगळे आजी निवडूनच होतात, बरोबर. अशी केस वगैरे करतात झटका देऊन, बरोबर आहे. तर तो विडोज पीक नावाचा एक पर्टिक्युलर डिफॉर्मिलिटी आपल्याला इथे स्टडी करायचे. खूप सिंपल वे मध्ये, खूप साध्या डिसऑर्डर्स आहेत, जास्त डिटेल मध्ये आपल्या बुक मध्ये त्याबद्दल दिलेलं नाही. तरी आपण जेवढ्या कन्सेप्ट आपल्याला दिलेल्या आहेत तेवढ्या कन्सेप्ट आपण त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहे किंवा स्टडी करणार आहे. राईट डाऊन फास्ट. आणखीन एक एक्झाम्पल आहे बा, हंटिंग्टन डिसीज. नाव तर काय असे वेगवेगळे नाव दिले आहे. हंटिंग्टन डिसीज, हंटिंग्टन डिसीज. सुरवसे, जाधव, चापके, तांबडे पाटील, कटारे, हिंदे. आवरो पटापटा, आवरो जरा. झाले करे. चला बघ, पहिली डिसऑर्डर डॉमिनंट जीनच्या रिसेसिव्ह डॉमिनंट जीनची जी डिसऑर्डर्स आहेत त्यामध्ये फर्स्ट डिसऑर्डर आपल्याला डिस्कस करायचे, त्याला आपण विडोज पीक म्हणतो. विडोज पीक. विडोज पीक काय? विडोज पीक. विडोज पीक इज autosomal dominant type of disorder. कोणत्या टाइपचे डिसऑर्डर आहे? ऑटोसोमल आहे, ऑटोसोमशी रिलेटेड असलेली आहे. ऑटोसोमल आहे त्याच्यानंतर ऑटोसोमल डॉमिनंट टाइपचे डिसऑर्डर आहे. ऑटोसोमल डॉमिनंट काय होतं या विडोज पीक मध्ये? विडोज पीक इज बेसिकली अ prominent V shaped hairline. कोणत्या टाइपचे सांगतो आपण? इट इज अ prominent V shaped hairline on a forehead is termed as widow's peak. Basically widow's peak म्हणजे काय बा? केसावर आपले जे केस आहेत कुरळे केस आपण त्याला कन्सिडर करतो, बरोबर आहे. केसावर V सारखा शेप असणं, कुरळे केस असल्यानंतर तुम्ही पाहता बऱ्याच वेळा आता एक शेप जो आपला किंवा फोरहेड जे
हे डोक्यावरचे जे केस आहेत त्याच्यावर एक प्रॉमिनंट आपल्याला असा व्ही टाइपचा कर्व किंवा व्ही टाइपचा शेप कॉमनली त्या इंडिव्हिज्युअलच्या फेसवर किंवा त्याच्या माउथवर आपल्याला पाहायला मिळते. फोरहेड कारण आपले केस आपण जे हेअर्स सांगतो आपले हे हेअर्स प्रॉमिनंटली आपल्या हेडवर किंवा फोरहेडवर प्रेझेंट असतात. तर या फोरहेडवरच्या हेअर्सवर प्रॉमिनंट व्ही शेप जर असेल तर त्या व्ही शेप असणाऱ्या हेअर स्टाईलला आपण विडोज पीक कन्सिडर करतो. दिस विडोज पीक इज अ ऑटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर. इनहेरिटेड टाइपचा डिसीज आहे तो. इनहेरिटेड टाइपची डिसऑर्डर आहे. ज्या पर्टिक्युलर डिसऑर्डर मध्ये आपल्याला डॉमिनंट टाइपच्या जीन्स मुळे कॅपिटल डब्ल्यू डॉमिनंट दोन्ही असतात, होमोझायगस डॉमिनंट असतात, त्यावेळेस सुद्धा आपल्याला ही डिसऑर्डर पाहायला मिळते. आणि होमोझायगस डॉमिनंट नंतर हेटेरोझायगस डॉमिनंट असतात त्यावेळेस सुद्धा विडोज पीक आपल्याला पाहायला मिळते. आणि विडोज पीक कम्प्लीटली अब्सेंट असते. इट इज कम्प्लीटली अब्सेंट व्हेन द इंडिव्हिज्युअल इज होमोझायगस रेसेसिव्ह फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट्स. बरोबर आहे, इथं प्रेझेंट आहे पण अब्सेंट कुठे आहे रे? इट इज अब्सेंट इन केस ऑफ होमोझायगस रेसेसिव्ह कंडिशन. होमोझायगस रेसेसिव्ह टाइपच्या कंडिशन मध्ये विडोज पीक टोटली अब्सेंट असते. विडोज पीक म्हणजे सिंपली एका लाइन मध्ये लक्षात ठेवा, इट इज द प्रॉमिनंट व्ही शेप्ड हेअर लाइन ऑन द फोरहेड व्हिच इज ड्यू टू द डॉमिनंट gene, either it is homozygous or heterozygous dominant. That's all. एकच स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे, विडोज पीक कम्प्लीटली लक्षात राहत आहे. एक्सप्लेन करण्यासाठी डायग्रामच्या बेसिसवर तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन करता येते. डायग्रामच्या बेसिसवर काय नाही, फक्त एक ह्युमनचं हेड दाखवले दोन आणि त्या हेडवर त्यांची हेअर लाईन दाखवलेली आहे. कोणत्या टाइपचे? हेअर लाईनवर व्ही शेप आहे की व्ही शेप अब्सेंट आहे, एवढं फक्त डिनोशन तुम्हाला त्याचं लक्षात यायला पाहिजे. समजलंय? विडोज पीक नंतर बाकीच्या ज्या डिसऑर्डर्स आहेत त्या एंटायर डिसऑर्डर्स बद्दल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू. समजलंय? विडोज पीक नंतर आपल्याला सेकंड टाइपचे डिसऑर्डर स्टडी करायचे बा. फिनाइल कीटोन युरिया रेसेसिव्ह टाइपचा डिसऑर्डर आहे तो. ऑटोसोमल रेसेसिव्ह टाइपचा ट्रेट आहे. आणि फिनाइल कीटोन युरिया नंतर सेक्स लिंक्ड इनहेरिटन्सला आपण पुढे स्टडी करू. चला, काय डाऊट असेल तर विचारा, अदरवाइज लेफ्ट करा.